नमस्कार. मी ॲडव्होकेट जे टाक्कर. आज आपण इररिव्होकेबल जनरल कोड मुक्त्यारपत्र, ज्याला आपण म्हणतो रद्द न करता येणारे पॉवर ऑफ अटॉर्नी, त्याबाबत जरा माहिती घेऊया. इररिव्होकेबल हा शब्द पहिला आपण समजून घेऊया की इररिव्होकेबल म्हणजे साध्या इंग्रजी भाषेमध्ये दॅट कॅनॉट बी कॅन्सल्ड, म्हणजे शेवटचा व कायमचा रद्द न करता येणारा, बदलता न येणारा. म्हणजे आता हे जे इररिव्होकेबल जनरल कोड मुक्त्यारपत्र जे आहे हे लिहायचं कसं, हा पहिला प्रश्न येतो. म्हणून तसं काही वेगळा असा फॉर्मॅट नाही. आम्ही नेहमी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी जे लिहितो त्याचप्रमाणे ते आहे. ते थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगेन त्या मसुद्याबाबत. हे अधिकारपत्र दिनांक टिंबे रोजी दिले. अधिकारपत्र लिहून देणार म्हणून जी व्यक्ती असते त्याचं पूर्ण नाव, उमर, वय, धंदा आणि पूर्ण पत्ता लिहायला पाहिजे. आणि जो घेणार असतो पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर, त्याचं पण तसं संपूर्ण नाव, उमर, वय, पत्ता, धंदा सगळी बाब ते लिहायला पाहिजे. आता ते असं असतं, अधिकारपत्र देणार श्री म्हणजे तिथे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरचं नाव घालायचं. यांनी कर्जावर रक्कम रुपये 10 लाख माझ्याकडून घेतले आहेत. म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने 10 लाख कोणाला दिले, अखत्यारपत्र लिहून देणार त्याला. हे कर्ज मी 10% या दराने घेतले आहे. कर्जाची फेड व्हावी म्हणून मी श्री तिथे लिहायचं पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरचं नाव, यांना माझी जमीन, सर्वे नंबर, जी काय असेल सर्वे नंबर असेल ती, जर जमीन असेल तर जमीन घालायची, त्याचा सर्वे नंबर, हिस्सा नंबर घालायचा. घर असेल तर घर नंबर, वार्ड नंबर घालायचा. इतर काही मिळकत असेल तर त्याचं संपूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं. आता इथे आम्ही जमीन घेतली आहे, त्याचा सर्वे नंबर, हिस्सा नंबर, आणि त्या जमिनीमध्ये आंब्याची झाडं उभी आहेत, उत्पन्न देणार म्हणून आंब्याची बाग आम्ही म्हटलं. तिथे विकण्याचा अधिकार या दस्ताने दिला आहे. त्यानंतर दिलेल्या अधिकारपत्राच्या दस्ताने पॉवर ऑफ अटॉर्नीने माझी बाग विकून त्यांनी आपले कर्ज व्याजासह वसूल करावे व त्यानंतर त्याचा खर्च इत्यादी वसूल झाल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील ती मला द्यावी. म्हणजे समजा आपण या केसमध्ये 10 लाख धरलेले आहेत, व्याजासकट समजा 2.5 लाख त्याचे होत असतील, म्हणजे झाले 12.5 लाख. आणि हे खरेदी खत करून देणं वगैरे, बाकीच्या कागदपत्रांसाठी वगैरे सगळा खर्च आपण 50,000 रुपये धरूया, म्हणजे 13 लाख राहिले झालेले. म्हणजे त्याने आपलं कर्ज वसूल करून घेतलं, व्याज वसूल करून घेतलं, झालेला खर्च घेतला, आता राहिले 2 लाख. आता हे 2 लाख करायचं काय, तर एक्झिक्युटंटला द्यावे, अशा प्रकारचा हा मसुदा आहे. म्हणजे 2 लाख रुपये पॉवर ऑफ अटॉर्नीने आपल्याकडे ठेवायचे नाही. मी या मुक्त्यारपत्राद्वारे श्री इथे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरचं नाव घालायचं. यांना माझा प्रतिनिधी म्हणून माझ्या वतीने संपूर्ण बागेच्या विक्रीचे अधिकार देत असून ते या जमिनीच्या बागेच्या विक्रीच्या बाबतीत जे जे करतील ते त्यांनी माझ्या वतीने या अधिकारपत्रानुसार केले असे मानण्यात येईल व ते माझ्यावर बंधनकारक राहील. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर जे जे काही करेल म्हणजे अर्थात कायदेशीर बाबी ज्या काय असतील त्या ते करेल, त्याच्या सर्व बाबी ह्या एक्झिक्युटिव्हवर बंधनकारक राहतील. मी दिलेले अधिकारपत्र हे रद्द न करता येणारे म्हणजे इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी अधिकारपत्र आहे. हे फार महत्वाचं आहे. हे वाक्य लिहायला पाहिजे त्यामध्ये की दिलेले अधिकारपत्र हे साधं सुद्धा अधिकारपत्र, सर्वसाधारण अधिकारपत्र वगैरे नाही आहे किंवा रिव्होकेबल नाही, तर ते इररिव्होकेबल म्हणजे कधीही, म्हणजे म्हणून हेडिंगच असं लिहायचं, कधीही रद्द न करता येण्याजोगे अखत्यारपत्र. श्री टिबेट तिथे नाव आल्याचा यांचा ह्याचा पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरचं, यांना मी जमीन म्हणजे बाग विकण्यासंबंधी इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे म्हणून त्यांनी या जमिनीच्या विक्रीचा सर्व हिशेब ठेवला पाहिजे आणि तो मला वेळोवेळी पाहण्यासाठी दिला पाहिजे. म्हणजे असं नाही की अखत्यारपत्र बाबा दिलं आणि पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर काही यांना कळवत नाही, बाग विकली गेली की नाही, त्याचा व्यवहार किती लाखाला झाला, त्याला खर्च काय आला, काही असं नाही. तर प्रत्येक गोष्टीची जी काय अकाउंट आहे हे त्यांनी त्याला द्यायला पाहिजे एक्झिक्युटंटला.
जरी ती इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी असली तरी. कारण शेवटी कसं आहे की पॉवर ऑफ अटॉर्नी नेमतो म्हणजे काय, आपण एजंट नेमतो. आता इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी ही महत्वाची अशासाठी की ती सहजासहजी रद्द करता येत नाही, म्हणून ती रद्द न करता येण्याजोगी असं आपण म्हटलेलं आहे. आता रिव्होकेशन्स ऑफ ऑथॉरिटी, आता ही आता पॉवर ऑफ अटॉर्नी रिव्होक करतो म्हणजे कसं करतो, तर त्याला काही कायदा आहे ना. शेवटी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट त्याला ऍप्लिकेबल आहे. म्हणून द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872चा जो आहे त्यामध्ये कलम 201 हे फार महत्वाचं आहे की टर्मिनेशन ऑफ एजन्सी. मी इथे मुद्दाम ते वाचून दाखवतो सेक्शन, म्हणजे आपल्याही ते लक्षात व्यवस्थित येईल. कारण काय जनरल ते नाही आहे, हे जरा टेक्निकल असल्यामुळे मुद्दाम मी ते आपल्याला वाचून दाखवतो. त्यातील जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण आपण समजून घेऊया. अँड एजन्सी इज टर्मिनेटेड, हे 201 सेक्शन हा. Agency is terminated by the principal revoking his authority. The agency is terminated by principal revoking his authority or by the agent renouncing the business of the agency. आता और म्हटलंय म्हणजे किंवा आता समजा एखादा व्यवसाय, धंदा व्यवसाय, त्यात तो धंदा व्यवसायाचा या एजंटने त्याग केला. आपण आता एजंटवर येऊया. एजंटने त्याग केला किंवा त्याने तो धंदा व्यवसाय सोडून दिला तर तिथे टर्मिनेशन होऊ शकतं. और किंवा बाय बिझनेस ऑफ द एजन्सी बिईंग कम्प्लिटेड. आता बाय बिझनेस ऑफ द एजन्सी बिईंग कम्प्लिटेड म्हणजे कसं की समजा इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आणि पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला अधिकार दिले की अमुक अमुक एक अपार्टमेंट बांधायचं, कमर्शियल गाड्या त्याच्यामध्ये 25 असतील आणि बाकीचे जे काय 50-100 गाड्या आहेत हे सदनिका असतील रहिवासी. आता ते झालं सगळं, ते सगळे फ्लॅट्स गेले, गाड्या विक्री होऊन गेले. मग आता त्याच्या काय संदर्भात काय सोसायटी फॉर्म झाली, सगळ्या काय ते, आता त्याच्या संदर्भात काय विषय राहिला नाही. म्हणजे सांगायचं काय की the business of the agency being completed, ऑटोमॅटिकली टर्मिनेशन झालं या पॉवर ऑफ अटॉर्नीचं. और किंवा बाय आयझर द प्रिन्सिपल ऑर द एजंट डाईंग, म्हणजे ही इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी तयार केली आणि त्यातील पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरच मयत झाले, झालं टर्मिनेट. किंवा ज्याने पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे, ज्याला आपण ज्याने निष्पादित केलेली आहे, या निष्पादनामध्ये जो लिहून देणार आहे एक्झिक्युटिव्ह आपण ज्याला म्हणतो, तो मयत झाला, विषय संपला, झाली टर्मिनेट. आता त्याच्या संदर्भात पुढील तो कायदा जो डिटेलमध्ये आहे तो मी सांगेनच याच एपिसोडमध्ये. बाय किंवा बाय आयदर द प्रिन्सिपल ऑर एजंट डाईंग ऑर बिकमिंग ऑफ अनसाउंड माइंड. इथे आपण अनसाउंड माइंड म्हणजे काय ते बघूया. आता अनसाउंड माइंड म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण विकृत मनस्थिती असं म्हणतो. समजा आता जिवंत आहेत परंतु जी मनस्थिती आहे ती ठीक नाही आहे, विकृत मनस्थितीमध्ये ते आहेत पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर, तर ते बिचारे काय काम करू शकत नाही. मग हे टर्मिनेशन ऑफ एजन्सी झाल्याच जमा आहे. किंवा एक्झिक्युटिव्ह मनस्थिती त्यांची विकलांग झाली असेल किंवा विकृत मनस्थिती निर्माण झाली असेल, तिथे ते तो विषय संपतो. और बाय द प्रिन्सिपल बीइंग एडज्युडिकेटेड अँड इन्सॉल्वंट अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ एनी ऍक्ट फॉर द टाइम बीइंग इन फोर्स फॉर द रिलीफ ऑफ इन्सॉल्वंट डेटर्स. म्हणजे समजा इथे प्रिन्सिपल जे आहेत ते एडज्युडिकेटेड अँड इन्सॉल्वंट म्हणजे ते ठरले गेले की दिवाळखोर किंवा ज्याला आपण नादार म्हणतो, इन्सॉल्वंट म्हणजे अर्थ नादार, दिवाळखोर, त्याला दिवाळखोर घोषित केलं कॉम्पिटंट ऑथॉरिटीने म्हणजे कोर्टाने वगैरे, तर मग ते टर्मिनेट झाल्याच जमा आहे की दिवाळखोर माणूस हा काय व्यवहारच पात्रच नाही जवळजवळ असं आहे. आता हे जे सेक्शन आहे 201 त्या संदर्भात एक अतिशय सुंदर असा निकाल आहे, तो तुम्हाला मी सांगेन, आपण पाहिजे तर लिहून घेऊ शकता. ऑल इंडिया रिपोर्टर 2003 दिल्लीचं डिसिजन आहे ते, दिल्ली हायकोर्ट, पेज नंबर 88. Divergence of investment and other
breaches in the operations of agencies as recorded in the termination order असं त्या ह्याचं हेडिंग आहे रेशिओचं. तुम्ही जर पाहिलं हे डिटेल्स एक छान सुंदर असं रोलिंग आहे. हे जर आपण पाहिलं वाचलं तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच या संदर्भात आपल्याला 201 जे कलम आहे त्या संदर्भात तुम्हाला कल्पना येऊन जाईल. आता आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे त्याचा कलम 201 पाहिलं. त्यातील महत्वाचं दुसरं कलम सांगतो. कलम 202 टर्मिनेशन ऑफ एजन्सी where agent has an interest in the subject matter, where the agent has himself an interest in the property which form the subject matter of the agency cannot, in the absence of an express contract, be terminated to the prejudice of such an interest. आता याचा अर्थ असा की पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला जर त्या सब्जेक्ट मॅटर जो आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याबाबत हे कलम आहे. आता सांगतो मागचा पण मगाशी मी जो हे सांगितलेला आहे की त्याला मसुदा सांगितलं त्यामध्ये 10 लाख रुपये प्रिन्सिपलने म्हणजे जो एक्झिक्युटंट आहे त्याने कर्ज घेतलं होतं आणि त्याला 10% व्याज, मग त्याला व्याज 2.5 लाख झाले, 50,000 रुपये खर्च झाला, 2 लाख रुपये परत द्यायचे. म्हणजे इथे जे पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असते ही पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली अशासाठी असते की इरेव्होकेबल, की त्यांचं नुकसान होऊ नये. मग टर्मिनेशन ऑफ एजन्सी व्हेअर एजंट हॅज अन इंटरेस्ट इन सब्जेक्ट मॅटर तो कधी आणि काय हे सांगतो. आणि ह्या सेक्शन मध्ये मुद्दाम म्हटलेलं आहे की इन दी ऍब्सेन्स ऑफ एन एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. याचा अर्थ असा सांगतो. आता तोच मसुदा आपण परत पुढे चालूया. बाग दिलेली आहे, कलम बाग विकण्यासाठी 10 लाख रुपये कर्ज, 10% व्याज, खर्च 50,000 वगैरे, म्हणजे असं आपण एक धरलं. इन दी ऍब्सेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. ते कसं सांगतो. समजा इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी तयार केली गेलेली आहे. आता इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करण्यापूर्वी एक करार झाला. तो पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरमध्ये आणि एक्झिक्युटिव्हमध्ये. तो करार असा की करार त्याने केला की ही जमीन जी आहे सर्व नंबर हिस्सा नंबरची जमीन ही तुम्हाला मी इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी विक्री करण्यासाठी अधिकार देतोय, त्या संदर्भात अख्तरपत्र करतोय. परंतु जर माझी मूळ जी प्रॉपर्टी गावाकडची आहे ती जर प्रॉपर्टी कोकणातली समजा विक्री झाली त्याची आणि त्याच्यापासून मला पैसे मिळाले तर तुमचे घेतलेलं 10 लाख रुपयाचं कर्ज तुमच्याकडून आणि त्याचं व्याज वगैरे सगळं मी पूर्ण करणार आणि ही पॉवर ऑफ अटॉर्नी रद्द करणार. म्हणजेच करार पहिला झाला म्हणून ते कलमामध्ये म्हटलेले आहे. तर असं होईल की एकदा आपली पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला पॉवर ऑफ अटॉर्नी इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली म्हणजे ती कधीच रद्द करता येणार नाही. म्हणून त्याने सेक्शन 202 मध्ये अशी प्रोव्हिजन केली आहे की इन दी ऍब्सेन्स ऑफ अन एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जर अशा प्रकारचा करार अगोदर झाला असेल तर म्हणजे त्याच्यातही पळवाट कायद्याने ठेवलेली आहे. म्हणजे असं नाही की इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली म्हणजे जवळजवळ ते ती बाग किंवा जमीन गेलीच जमाय किंवा जो काय सब्जेक्ट मॅटर असेल तो तिथेच संपलाय, मग काय त्याचा अर्थ आहे असं. म्हणून ते तसं आहे. आता समजा आपण एक सहज म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपण बँका आपल्याकडे तिची परिस्थिती नंतर सांगेन मी, परंतु बँकामध्ये एक अतिशय सुंदर हे जे आहे माझ्या वाचनामध्ये आलं की ऑल इंडिया रिपोर्टर 1980 व्हॉल्यूम 2, ऑल इंडिया रिपोर्टर 1980 व्हॉल्यूम 2, कर्नाटक हायकोर्ट, पेज नंबर 2024. तसंच तेच रुलिंग ऑल इंडिया रिपोर्टर 1979 कर्नाटका 126 डिव्हिजन बेंच. तर हे रुलिंग इथे कोट करण्याचं कारण म्हणजे असं की यामध्ये एक हॉटेल मालक असतो आणि हॉटेल मालकाला कर्ज दिलं असतं
आणि हॉटेल मालकांनी त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असते बँकेला, की तुम्ही जमीन ते व्यवसाय बाकीच्या ज्या सिक्युरिटीज ठेवल्या होत्या त्या तुम्ही विकू शकतात आणि कर्ज हे करू शकतात वगैरे, त्याला पॉवर्स दिल्या होत्या. म्हणजे अलिनेट करण्याच्या पॉवर्स त्यांना दिल्या होत्या. आणि सिक्युरिटी म्हणजे समजा कर्जासाठी सिक्युरिटी म्हणून, आणि समजा आम्ही कर्ज भरलं नाही तर ही तुम्ही इतर प्रॉपर्टीज, हॉटेल सोडून ज्या इतर प्रॉपर्टीज बागा वगैरे होत्या त्या तुम्ही विकू शकता वगैरे वगैरे. पण ते ऍक्च्युअली ज्यावेळी ते पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्ट्रेशनसाठी गेले त्यावेळी त्या रजिस्ट्रारने बघितलं की अरे सगळे कंटेंट्स डॉक्युमेंट्समध्ये जे आहेत त्या जवळजवळ ट्रान्सफरचे आहेत. इरेग्युलर पॉवर ऑफ अटॉर्नी जरी असली तर ह्या ट्रान्सफरच्या आहेत. त्यामुळे त्याने असं केलं की रजिस्ट्रेशनचं इरेग्युलर पॉवर ऑफ अटॉर्नी पूर्ण तुम्हाला स्टॅम्प्स कर्नाटक ऍक्ट प्रमाणे जो काय स्टॅम्प्स आहे तो तुम्हाला त्या शेड्यूल प्रमाणे भरायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करता येणार नाही. मग हे मॅटर पुढे 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 म्हणेपर्यंत हे नेहमीप्रमाणे ह्याच्या हायकोर्टपर्यंत गेलं आणि त्याच्यामध्ये मग त्याने सांगितलं की नाही, हे प्रॉपर्टी वॉज क्रिएटेड in favor of the interest in the property was created in favor of the bank and the petitioner had no power to revoke the deed unilaterally. म्हणजे त्यामुळे ह्या असं परिस्थितीमध्ये तुम्हाला पूर्ण स्टॅम्प द्यायला पाहिजे. आणि सेम व्ह्यू तशाच प्रकारचं आणखी एक माझ्या वाचनामध्ये आलं तर the same view was also taken in a मद्रास केस बाय दी मद्रास हायकोर्ट. त्याच्यामध्ये ऑल इंडिया रिपोर्टर 1968, ऑल इंडिया रिपोर्टर 1968 मद्रास पेज नंबर 50, जवळजवळ सेम त्यांनी तो व्ह्यू घेतलेला होता की जवळजवळ ते खरेदी खताप्रमाणे त्याच्यातला स्टॅम्प ड्युटी लावावं लागेल असं त्याच्यामध्ये म्हटलं. महाराष्ट्रामध्ये आपला विषय वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये जनरली तो प्रोसिजर अडॉप्ट केली जाते. हे साधारण ते करतात असं की सिम्पल मॉर्गेज रजिस्टर करून घेतात, म्हणजे दगदग नसते. परंतु समजा इरेग्युलर पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करून घेतली आणि त्यामध्ये ट्रान्सफरचे वगैरे सिक्युरिटीचे अधिकार दिले किंवा विक्रीचे अधिकार दिले तर त्याप्रमाणे त्याला स्टॅम्प हा लावावाच लागेल. द बॉम्बे आपल्याकडे द बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958 चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण त्या संदर्भातल्या तरतुदी सहज पाहू शकता. आपणास त्याबद्दल जास्त अभ्यास करायचा असल्यास आपण बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958 सेक्शन 32A पाहावा जरा. 1958 चा जो कायदा आहे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट सेक्शन 32A आणि त्याचप्रमाणे चॅप्टर 4 चा जो आहे तो सुद्धा पाहून घ्या. इन्स्ट्रुमेंट नॉट ड्युली स्टॅम्प्ड म्हणजे इनसफिशियंट स्टॅम्प असेल तर. आता त्या संदर्भात हे झालं. आता त्या मध्ये समजा आता मगाशी मी सांगितलं तसं की एखादी डेथ झाली तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी हे टर्मिनेशन होतं पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे. परंतु जर पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला जर इंटरेस्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला असेल तर मग काय, आपण मागचंच उदाहरण घेऊया. जी पॉवर ऑफ अटॉर्नीचा मसुदा सांगितला तो 10 लाख रुपये कर्ज दिलेला आहे, 10% व्याज आहे आणि मध्ये समजा एक्झिक्युटिव्ह मयत झाले. मग अशा परिस्थितीत काय, त्यांचे 10 लाख रुपये बुडले का? तर उद्या सकाळी त्यांचे वारस सांगू शकतात की तुम्ही जो व्यवहार केला तो आमच्या वडिलांशी केला होता, आम्हाला काय माहिती नाही. मग इरेग्युलर पॉवर ऑफ अटॉर्नीचा अर्थ काय राहिला, असं होतं. आणि अशा प्रकारचे स्टँड घेतले जातात. वारस म्हणणार की आमचा काय संबंध नाही. खरं बघायला गेलं तर वडिलांचं ते कर्ज फेडण्याची जबाबदारी वारसांची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एका मुद्दाम इथे मी नोट करतो की जे रोलिंग आहे ते अतिशय सुंदर, त्याला फिट आहे म्हणून ते मी इथे नोट करतोय की वाजिद पाशा वर्सेस चेअरमन बेंगलोर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज अँड अदर्स. त्यामध्ये AN वेणुगोपाल गौडा यांनी अतिशय सुंदर असं हे दिलेलं आहे, निकाल दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2014 वॉल्यूम नंबर 1 AIR कर्नाटका पान क्रमांक 343 इथे या केसमध्ये याच्या वाजिद पाशामध्ये सुद्धा मुलं ऑब्जेक्शन घेतात की वडिलांनी केलेलं अखत्यारपत्र जे आहे
ते काय आमच्यावर बंधनकारक नाही आहे आणि आमचे जे काय त्याने कर्ज घेतलं असेल ते आपल्याला काय माहिती नाही, ही पॉवर ऑफ अटॉर्नी ऑटोमॅटिकली टर्मिनेट झालेली आहे म्हणून त्याने तिथे स्टँड घेतला होता. परंतु तशा प्रकारचं काय कोणत्याही प्रकारची त्याला तसा काय रिलीफ त्यांना मिळाला नाही, कारण कोर्टाने निर्णय दिला की टर्मिनेट ते तसं होत नाही त्यामुळे त्यांचं ते पॉवर ऑफ अटॉर्नी कंटिन्यू होईल आणि त्याला तुम्ही हे करा म्हणून त्याने दावा दाखल केलेला काउंटर क्लेम की तुम्ही वाजिद पाशामध्ये की त्यांना हे दावा दाखल केला ऑटोमॅटिक टर्मिनेट झाला म्हणून याने त्याला काउंटर क्लेम दिला होता की कोर्टाने आदेश करावा वारसा नाही की हा व्यवहार पूर्ण करून द्या, त्यामुळे कोर्टाने आदेश दिलेला होता. त्यामध्ये कलम 203 जे आहे हे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. व्हेन प्रिन्सिपल मे रिवोक एजेंट्स ऑथॉरिटी, प्रिन्सिपल मे रिवोक द ऑथॉरिटी गिवन टू हिज एजेंट एट एनी टाइम बिफोर द ऑथॉरिटी हॅज बीन एक्झरसाइज सो एज दी बाइंड दी प्रिन्सिपल. त्याचा अर्थ असा की कलम 203 प्रमाणे तिथे एक सोय कायद्याने करून ठेवलेली आहे. समजा इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, पण एक 2-4 दिवसामध्ये ताबडतोब काही घडामोडी अशा घडल्या की त्यांना ते नको आहे, एक्झिक्युटिव्हला हा पॉवर ऑफ अटॉर्नी स्टॉप करावी असं त्यांना वाटलं, तर त्या संदर्भात 2003ला कलम 203 मध्ये दिलेली आहे की त्याचा पॉवर ऑफ अटॉर्नीचा वापर करून पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने जर इंटरेस्ट समजा त्याचा क्रिएट केला असेल किंवा एक्झिक्युटंटचा किंवा व्यवहार वगैरे केला असेल, उद्या सकाळी नंतर हे रद्द करतील आणि तो वाऱ्यावर सोडतील आणि ते पॉवर ऑफ अटॉर्नी अडचणीत येईल, म्हणून त्याने त्या पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने त्याचा वापर न करता ती कॅन्सल करता येईल अशा प्रकारची सुद्धा प्रोव्हिजन आहे. आता मागच्या वेळी मी जो व्हिडिओ केला पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भात, त्यावेळी असे काही लोकांच्या फीडबॅक्स आले की ह्याची सब एजंट नेमू शकतात की पॉवर ऑफ अटॉर्नी नेमू शकतात का. तर आपण जर तो कलम 210 पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे क्लिअर हे आहे. कॉमेंट्री वाचली तर आपल्या लक्षात येईल की जो पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असतो कॅन हॅव पॉवर टू अपॉइंट सब एजंट. कारण शेवटी पॉवर ऑफ अटॉर्नी ऍक्ट जरी असला तरी ट्रान्सफर हा जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे हा सुद्धा त्याला ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे सेक्शन 210 मध्ये क्लिअर म्हटलंय, ते 1-2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. टर्मिनेशन ऑफ सब एजंट्स ऑथॉरिटी. The termination of the authority of an agent causes the terminations of authority of all sub-agents appointed by him. म्हणजे एक कशाला की समजा 100 पॉवर ऑफ त्याने सब एजंट नेमले असेल पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने किंवा एजंटने, तर ऑटोमॅटिकली ते कॅन्सल होऊ शकतात. पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने जर सब एजंट नेमले असतील तर, आता पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे इरेव्होकेबल त्याच्यामध्ये मात्र तशी तरतूद पाहिजे की पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर ला अधिकार आहेत की त्याने सब एजंट नेमून त्या सब एजंट कडून काम करून घ्यावं. त्यांना कारण कसं असतं, एक मोठे मोठे व्यवहार असतात, आपण पाहिलं कंपनीमध्ये वगैरे, कमर्शियल मध्ये वगैरे पाहिले, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पाहिलंय, तर ते एकट्या माणसाला शक्य नसतात. किंवा समजा एक 10 कॉम्प्लेक्स बांधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तर तो पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर जो आहे भले इरेव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी गेली तर एकट्या माणसाची ताकद पुरत नाही. मग समजा बांधकामचं काम आहे त्या संदर्भात पॉवर ऑफ अटॉर्नी ते सब एजंट नेमतात. जमिनी संदर्भात व्यवहार पाहायला पाहिजे, कागदपत्रा संदर्भात व्यवहार पाहिले त्यासाठी सब एजंट नेमतात. हे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला पॉवर्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. जर त्याच्याप्रमाणे एक्सप्रेस प्रोव्हिजन जर केलेली नसेल किंवा तशा प्रकारचं त्याच्यामध्ये रिसायटेड नसेल त्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये, तर मात्र सब एजंट नेमण्याचा काय विषय येत नाही. परंतु अशा वेळी जर सब एजंट नेमायचे असेल तर त्यामध्ये प्रोव्हिजन असेल तर मग तो काय विषय येत नाही. ते सब एजंटची एजंट नेमू शकतात आणि सब एजंट जे असतात ते ऑटोमॅटिकली त्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की रिव्होकेशन आणि महत्वाचं पॉवर इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी जी रजिस्टर करायची असते हे आपल्याला कळलं. इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी याच्यामध्ये हेडिंग जरी असलं तर आपण पाहिलं की इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी
आपल्याला सुद्धा पॉवर ऑफ अटॉर्नी रद्द करता येते. एजंट सब एजंट नेमू शकतात, हे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आणि पूर्वी जर एखादा कॉन्ट्रॅक्ट करार झालेला असेल पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरमध्ये आणि एक्झिक्युटिव्हमध्ये की ही अशी रद्द आपण मगाशी मी म्हणालो की पहिला गावाच्या जमिनीचा व्यवहार झाला असेल आणि पैसे मिळाले असेल तर आपण रद्द करू शकतो. ह्या अशा अनेक प्रकारच्या तरतुदी आहेत. त्यामुळे आपण डिटेल्स पाहिलं तर आपलं लक्षात येईल की रिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी जरी लिहिली असेल म्हणजे हा काय ताम्रपट नव्हे, हा काय ताम्रपट नव्हे, का शिलालेख नव्हे, त्याच्यात सुद्धा तरतुदी टर्मिनेशनच्या आहेत. मला वाटतं आपण जरा थोडंसं लिगल आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रोव्हिजन वगैरे वाचून दाखवलेले आहेत. त्यामुळे जरा टेक्निकल असा हा व्हिडिओ झालेला आहे. पण तरी सुद्धा मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडणार, आणि आवडला तर शेअर करा, चॅनल माझं सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपण लाईक माझा, आणि हो, जर आपल्याला काही त्याचा या व्हिडिओ संदर्भात किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भात जर हे असतील प्रॉब्लेम असतील, काय प्रश्न असतील तर माझ्या ज्ञानाप्रमाणे मी त्या आपल्याला त्याबद्दल सल्ला देईल. एवढं सांगून, एवढी आपल्याला आश्वासित करून मी हा माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.